हॅलो फ्रेंड्स, मी मनीषा, मराठी किचन विथ मनीषामध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मुलांचं फेवरेट टोमॅटो जॅम. व्हिडिओ अगदी छोटासाच आहे, त्यामुळे पूर्ण फुल वॉच करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया आणि बनवूया यम्मी टोमॅटो जॅम. तर त्याकरता मी इथे घेतलेले आहेत 5 टोमॅटो घेतलेले आहेत. हे छान पिकलेले टोमॅटो घ्यायचे आहेत आपल्याला. इथे हे छान वॉश करून घेतले आहेत. वॉश केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला कट करायचे आहेत. हे बघा, चारही साईडनी अशा प्रकारे कट करायचे आहेत. कट केल्यानंतर आपल्याला हे जे टोमॅटो आहे कुकरमध्ये एक शिट्टी येईपर्यंत वाफवून घ्यायचे आहेत. तर चला आता आपण वाफवून घेऊया टोमॅटो. अगदी सोपी पद्धत आहे ही टोमॅटो जॅम करण्याची आणि बाजारातलं महाग टोमॅटो जॅम खाण्यापेक्षा असं घरच्या घरी आपण नक्कीच बनवू शकतो. तर हे बघा, एक शिट्टी झालेली आहेत आणि आपले टोमॅटो छान प्रकारे बॉईल झालेले आहेत. आता थोड्या वेळाकरता थंड होऊ दिले मी आणि याचे छिलके आता काढून घेऊया आपण. यामध्ये मी कोणतंही प्रिझर्वेटिव्ह वापरलेले नाही आहे, तरीसुद्धा हे अगदी वर्षभर टिकतं, अजिबात खराब होत नाही. हे टोमॅटो जॅम जे आहे काचेच्या बाटलमध्ये भरून ठेवायचं. तर हे बघा, अशा प्रकारे याचे छिलके काढून घ्यायचे आहेत. अगदी सहजतेने निघतात कारण हे बॉईल झालेले आहेत. तर सर्व छिलके काढून घेतलेले आहेत. आता यामधील जे बिया आहेत त्यासुद्धा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत टमाटरच्या. हे बघा, संपूर्ण टोमॅटोमधील आपण बिया काढून घेऊया. तर अशा प्रकारे आपण घरच्या घरी टोमॅटो जॅम करू शकतो, स्वस्तात मस्त. मुलांना तर टोमॅटो जॅम फारच आवडतं. तर तुम्ही हे ब्रेडसोबत किंवा मग पोळीसोबत, पराठ्यासोबत, कशाही सोबत हे खाऊ शकता. तर हे बघा, आता यातील मी बिया काढून घेतलेल्या आहेत. आता आपण याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. तर हे बघा, अशा प्रकारे मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. आता आपण एका कढईमध्ये हे तुकडे टाकून द्यायचे आहेत. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि कंटिन्युअसली 10 मिनटं शिजवून घ्यायचं आहे छान. तर हे बघा, 10 मिनिट झालेले आहेत. आपलं टोमॅटोचं जे मिक्सचर आहे थोडं घट्ट झालेलं आहे. तर यामध्ये आता आपण टाकूया थोडीशी लवंगाची पावडर आणि थोडीशी दालचिनी पावडर टाकूया, म्हणजेच कलमी पावडर. आणि इथे 4 छोटे चमच मी साखर टाकत आहे. चुटकीभर इथे मीठ टाकत आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आणखी आता आपल्याला हे सर्व टाकल्यानंतर 5 मिनटं आपण फिरवून घेऊया, म्हणजे आपलं टोमॅटो जॅम जे आहे आणखी घट्ट होईल. बघा, मिक्सर छान असं घट्ट होत आहे. कंटिन्युअसली इथे फिरवत राहायचं आहे, नाहीतर हे आपल्या कढईला खाली चिटकेल किंवा जळण्याची सुद्धा शक्यता असते. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. छान घट्ट होईपर्यंत आपल्याला हे कंटिन्युअसली फिरवत राहायचं आहे. तर हे बघा, 5 मिनिट मी शिजवून घेतलेलं आहे. छान असं घट्ट करून घेतलेलं आहे. छान घट्ट झालेलं आहे मिक्सचर. आता यामध्ये मी टाकत आहे 1 छोटा चम्मच लिंबाचा रस. लिंबाचा रस टाकल्यानंतर आपल्याला 1 मिनिट आणखी फिरवून घ्यायचं आहे. आणि आता गॅस बंद करून देऊया आणि थंड होण्याकरता ठेवूया.
तर हे बघा आपलं टोमॅटो जॅम जे आहे एकदम रेडी झालेलं आहे. आता एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे टोमॅटो जॅम जे आहे आपल्याला काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे. म्हणजे अगदी छान राहतं, वर्षभर अजिबात खराब होत नाही आणि खूप टेस्टी छान झालेलं आहे आपलं टोमॅटो जॅम. तर तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर प्लीज सपोर्ट करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तेव्हापर्यंत बघत राहा माझं चॅनल मराठी किचन विथ मनीषा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.